चालू होते त्याच्यात आपण प्रॉपर्टी आपली डायपोल मोमेंटची काहीतरी होती, बरोबर आहे. Polarity डायपोल, and dipole moment. हो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड डायपोल मोमेंट. ओके, सो आता आपण समोर जाऊ. त्यात काय शिकवलं तुम्ही डायपोल मोमेंट मध्ये? लास्ट काय होतं सांगा रे पटकन. Sir, as polarity decreases, dipole moment also decreases. हा बरोबर आहे, पोलॅरिटी डिक्रीजेस, डायपोल मोमेंट ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे डायपोल मोमेंट सगळ्यात जास्त कोणाचं पाहिजे? सीएफ बॉन्ड, CF. बरोबर आहे. सीएफ मॉलिक्युलचं जास्त पाहिजे, म्हणजे CH3Fचं जास्त पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी CH3Clचं पाहिजे. त्याची ऑर्डर जी आहे ती अशी आहे. आता पहिले हे लिहून टाका: CH3F, CH3Cl, CH3Br आणि CH3I. त्याचं डायपोल मोमेंट जे आहे, डायपोल मोमेंट, ठीक आहे, डायपोल मोमेंट जे आहे ते या कंपाऊंडचं आहे. ते डायपोल मोमेंट शब्द कुठं लिहा तुम्ही, मला ती जागा थोडीशी ही झाली, इनकम्प्लीट आहे. तर 8.477D, सॉरी 1.847D, ठीक आहे. त्यानंतर 1.847D CH3Cl जो आहे, CH3Cl जो आहे त्याचा आहे 1.860D. आता इथे पहा काय झालं. आता हा जो नंबर आहे 1.847 1.860, याच्यामध्ये हा नंबर कोणता आहे? स्मॉल आहे, हा नंबर मोठा आहे. आता आपलं म्हणणं कसं आहे की पोलॅरिटी डिक्रीज झाली तर डायपोल मोमेंटही काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे हे असं नसून हे असं असायला पाहिजे, 1.860 असं असायला पाहिजे. नाही, म्हणजे याचं जास्त असायला पाहिजे, याचं कमी असायला पाहिजे, मग अधिक कमी असं व्हायला पाहिजे ते. पण हे उलट आहे सिक्वेन्स दोघांचा. याच्याबद्दल मी थोडंसं कालही बोललो होतो, बरोबर आहे. तर तो का बरं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे लिहून टाका पहिले असं जास्त, जसं मी लिहितोय 1.830, 1.830D, ठीक आहे. त्याच्यानंतर CH3I चं आहे 1.636D. आता प्रश्न आहे की डायपोल ऑफ CH3F is less than CH3Cl, ठीक आहे. हे का बरं? याचं उत्तर लिहा बिकॉज. का बरं? ठीक आहे, तर मी सांगतो, ते लिहिता का पटपट? हॅलो, हो सर. बिकॉज, चला जाऊ दे, मी सांगतो. बिकॉज ऑफ स्मॉल साइज ऑफ फ्लोरीन. स्मॉल साइज ऑफ फ्लोरीन हे त्याचं कारण आहे. याचे MCQ असतात, ठीक आहे. बिकॉज ऑफ स्मॉल साइज ऑफ फ्लोरीन. आता होते कसं की डायपोल म्हणजे काय असते? डायपोल मोमेंट जो राहतो ना, ते डायपोल मोमेंट इक्वल टू चार्ज इंटू साइज. हा प्रोडक्ट राहतो ऍक्च्युअल त्याचा, चार्ज इंटू साइज. आणि त्याचं जी युनिट आहे डी, त्याला डीबे म्हणतात. डीबे युनिट काय त्याचं? डीबे आहे, ठीक आहे. आता
हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा, डायपोल इक्वल टू चार्ज इंटू साईज. हा प्रॉडक्ट जो असतो त्याला म्हणतात डायपोल. आता काय होते की निगेटिव्ह चार्ज जो आहे, निगेटिव्ह चार्ज ऑन फ्लोरीन इज मच स्ट्रॉंगर दॅन कोणापेक्षा रे, दॅन सीएल. हे तर तुम्हाला समजते ना, वाक्याचा अर्थ समजते की नाही समजून सांगा बरं मला. समजते सर. निगेटिव्ह समजते चार्ज सर. क्लोरीनवरचा जास्त असतो, क्लोरीनवरचा कमी असतो. बट साइज ऑफ फ्लोरीन इज स्मॉलर दॅन कोणापेक्षा, सीएल. देअरफोर सीएफ बॉन्ड लेंथ इज स्मॉल दॅन सीसीएल बॉन्ड. जे सीसीएल बॉन्डची लेंथ जास्त आहे, सीएफ बॉन्डची लेंथ कमी आहे एकदम, म्हणजे हा भरपूर कमी असते ही लेंथ. त्याच्यामुळं काय होते की याच्या साईजचा इफेक्ट होतो. चार्ज जरी जास्त आहे तरी साईज लहान आहे एकदम, आणि साईज लहान असल्यामुळं त्याचा प्रोडक्टही काय होऊन जातो, स्मॉल होऊन जातो. असा तिथं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. देअरफोर डायपोल, आता मी थोडंसं शॉर्ट मध्ये घेतो, ते खूप सारी थिअरी आहे, ते एवढं मोठं सांगायला गरज नाही. देअरफोर डायपोल मोमेंट ऑफ CH3F is less than CH3Cl. खूप मोठी थिअरी आहे, पण ते एवढं मोठं सांगायची गरज नाही. मग हे निपटून टाकायचं, याच्यात तुम्हाला सर. भेटून जाते सगळं. हा, सर ते डायपोल मोमेंटचं युनिट काय म्हटलं तुम्ही? डीबे. लिंक सांगा ना सर. ठीक आहे. आता बॉन्ड लेंथचा एक छोटासा पॉइंट सांगून देतो. बॉन्ड लेंथ वाचणं होईल रे तुमच्याकडून एवढं मोठं? बॉन्ड लेंथ म्हणजे काय? द डिस्टन्स हो सर. between nucleus of bonded atoms called as bond length. त्याला बॉन्ड लेंथ म्हणतात. म्हणजे हे दोन ऍटम आहे, बॉन्डेड ऍटम, यांचे न्यूक्लियस मधलं डिस्टन्स ही झाली बॉन्ड लेंथ. ठीक आहे. मग आता बॉन्ड लेंथ म्हणजे काय पहा, कार्बन तर सगळ्यांमध्ये सारखाच आहे, पण त्याच्यासोबत हा फ्लोरीन आहे, ही झाली बॉन्ड लेंथ. दुसऱ्या याच्यातही कार्बन तोच आहे, पण क्लोरीन त्याच्यापेक्षा मग मोठा आहे, म्हणून ही झाली बॉन्ड लेंथ. हा एफ आहे, काय सीएल आहे, तर सी आहेच तो. तिसऱ्या याच्यातही कार्बन तेवढाच आहे, पण ब्रोमीन अधिकही मोठा आहे, म्हणून ही झाली बॉन्ड लेंथ. आणि चौथ्या याच्यात पण कार्बन तेवढाच आहे आणि हे त्याच्यापेक्षा मोठा आहे, हे बॉन्ड लेंथ झाली, हा झाला आय. मग आता मला सांगा तुम्ही की बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त कोणाची आहे? आयोडीन आय. आयोडीन. सी आयची. सी आयोडीनची नाही, सी आय बॉन्ड आहे ना तो, हा सी आणि आय, बरोबर आहे. मग आता ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ इज CF, CCl, CBr आणि CI.
जशी जशी साईज वाढत जाते तशी तशी बॉन्ड लेंथ पण काय होत जाते, वाढत जाते. ऍज साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो increases. As size of halogen atom increases, bond length also काय increases. ठीक आहे. त्याचे बॉन्ड लेंथ मी तुम्हाला लिहून देतो, ऑर्डर त्याची लिहून देतो. हे वाक्य लिहिल्यानंतर सांगा आम्हाला, हे कट करतो मी आणि त्याच्या ठिकाणी ते नंबर लिहितो. बॉन्ड लेंथ मोजतात कशात माहिती आहे का तुम्हाला, पिकोमीटर मध्ये. इट इज मेजर इन पिकोमीटर म्हणजे पीएम. पिकोमीटरचा रिलेशन माहित आहे ना, पिकोमीटरचं रिलेशन माहित आहे मीटर सोबत काय आहे. 10 raised to the power minus 12. हा, 10⁻⁻12 पिकोमीटर इक्वल टू 1 मीटर. 1 मीटर. रिलेशन, हे रिलेशन आहे, लक्षात ठेवायचं. नाही चुकलं. 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर असं आहे बे ते. ठीक आहे. नॅनोमीटरचं माहिती आहे, नॅनोमीटरचं 10 raised to the power minus 9 meter. गुड. 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁻9 मीटर. शाबाश. लिहून ठेवून द्या ना, कामात पडते. कुठेतरी काहीतरी कामात पडतच असते. व्हेरी गुड. कोणी सांगितलं उत्तर? श्रुतीने सांगितले. रश्मि चोपड़ा. वेरी गुड. गुड रश्मि. पढ़ाई कर रहे फिर तुम नहीं? अरे रश्मि जी, पढ़ाई कर रहे हो क्या आप? यस सर. गुड. तो तुम्हारी दोस्त हो धांडे, वो नहीं कर रही क्या पढ़ाई? कर रही है. वो सर भी कर ब्लर रही? झालं. ओके, झालं बरोबर. हो सर. बरं. आता हे बॉन्ड लेंथ लिहून टाका. 139 पिकोमीटर, 139 पीएम. इथे एक काम करतो ना, तो बॉन्ड लिहितो, इथं बॉन्ड लेंथ लिहितो पीएम असं लिहितो. 139. ओके. CCl ची जी असते 178 आहे. त्याच्यानंतर CBr जो आहे त्याची 193 आहे आणि याची 193.214 असा फरक पडते, तो वाढत जाते. हे झाली बॉन्ड लेंथची ऑर्डर. आता इथे तुमच्या पूर्ण ज्या प्रॉपर्टीज आहे कोणत्या, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड, ते इथे संपल्या टोटल. आता सगळं सांगितलं मी, याच्यात डिटेल तुम्हाला आता याच्यात सांगण्यासारखं काहीच नाही राहिलं. त्याच्या स्टेट पासून तर त्याच्या बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी, डायपोल मोमेंट, त्याच्यानंतर काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. झालं बरोबर? हो सर. हा, आता वाचणे आणि लक्षात ठेवणे हे तुमचं काम. आता बस मी अधिक 1-2 दिवसात ते काढतो. क्वेश्चन आहे की नाही आपले, त्या दिवशी 35 घेतले होते वाटते आपण. आता त्याच्या समोरचे घेतो, मग पाहू अधिक आपण किती अटकते आपले क्वेश्चन. कोणता क्वेश्चन शिकवण्यात नाही आला हे सगळं पाहणार आहे मी त्याच्यात आता एक अधिक, म्हणजे मग लक्षातही आलं पाहिजे ना. बरं, आता आपल्याला पाहायचं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स. आता आपण अल्किल हलाइड्सच्या पाहिल्या, आता हॅलो अरिन्सच्या पाहायच्या. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स. ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स. ओके.
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरेंज. आता त्यात काही गोष्टी आहेत, पटापट मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या लवकर लवकर. Haloarenes are generally colorless and crystalline, colorless liquid. Haloarenes are generally colorless liquid or crystalline solid. एक तर ते कलरलेस लिक्विड असतात किंवा क्रिस्टलाइन सॉलिड. आता मला सांगा रे, क्रिस्टलाइनचा अर्थ काय होतो? ते क्रिस्टलाइन आपण कोणत्या सबस्टन्सला म्हणतो? नॅप्थॅलिन बॉल. अरे एक्झाम्पल नाही पाहिजे रे दादा, मला एक्झाम्पल नाही पाहिजे, मला पाहिजे की कोणत्या सबस्टन्सला आपण क्रिस्टलाइन म्हणतो, आणि म्हणजे का बरं एखाद्या सबस्टन्सला आपण क्रिस्टलाइन म्हणतो आणि का बरं नाही, काय आधार असतो त्याचा? तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं मी. क्लास में बोला था मैंने. बोला, सांगा. इथे काय कोणाला की मीच सांगू? क्रिस्टल. हो, तर क्रिस्टल म्हणजे काय? क्रिस्टल तर ठीक आहे, पण क्रिस्टल म्हणजे काय? अभ्यास नाही यार तुमच्या लोकांचा, अभ्यासाचाच प्रॉब्लेम आहे. वाचत नाही तुम्ही जुनं करून दिलेलं. स्मॉल स्टोन्स. नाही ना रे बाबा, स्मॉल स्टोन आहे. स्मॉल स्टोन्स क्रिस्टल असू शकतात, पण क्रिस्टल म्हणजे स्मॉल स्टोन काय? वाचत नाही यार तुम्ही लोक. माझं किती मूड खराब होऊन जात. जुन्या ज्या गोष्टी शिकवलेल्या आहे ना, त्या गोष्टी आल्याने ना मला खूपच भयंकर चीड येते, की भयंकर चीड येते की विचारू नका. नाही होत अशाने, तुम्हाला वाचावं लागेल. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की हे मत कामात पर्यंत कधीतरी लिहून ठेवा मार्जिन मध्ये. मी तर माझ्या घरी आहो सध्या. मी डेफिनेटली तुम्हाला सांगतो की तुम्ही 11वीची जी वही आपण हे केली की नाही, त्याच्यात तुम्हाला कुठं ना कुठं क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस चा कन्सेप्ट दिसन, कुठं ना कुठं दिसन. पाहून घेता माझी वही तुम्हाला. तुम्ही, मला माहिती आहे मी शिकवलेलं आहे. तुम्ही यार वाचत नाही तर काय करणार आहे सांगा बरं. मग अशाने थोडी होणार आहे की आपण, मी एवढ्या तुम्हाला शिकून राहिलेलो आहे कुठून कुठून काय काय करायचं. त्या दिवशी तुम्हाला बोललो मी, आपल्याला नियर अबाउट 2500 पेजेस शिकायचे आहे, बोललो ना. मला काय फरक पडतो? 500 पेजेस मी कमी केले तर मला तुम्ही सांगा, त्यातले 500 पेजेस मी कमी केले, तुम्हाला काय समजणार आहे रे त्यातलं? म्हणजे काय तुम्हाला माहित पडणार आहे का वस्तूवर? नाही, पेजेस कमी केले नाही केले, तुम्हाला काय समजणार आहे सांगा मला? काहीच नाही. ते माझ्या इमानदारीवर डिपेंड आहे बाबा. सर दोन काय करून राहिला म्हणा, इथं नाही बसतायत का म्हणा बापासमोर? मन बरं त्याला. बरं सर. त्याला तो तर तिकडच्या रूम मध्ये जाते, त्याला इथं लाईव्ह शिकायला भेटते, ते बसत नाही तो. तुझ्या थ्रू कशाला चालला तो? त्याला तर तिकडे जाऊन पाहिजे, लॅपटॉपवर पाहिजे त्याला. तर ते मीटिंग, माझी घरच्या घरी मीटिंग लॅपटॉपवर चालू आहे त्याची तिकडे. इच्छा इथे त्याला लाईव्ह शिकता नाही येत डायरेक्ट. मी लॅपटॉप बंद करतो, मग तुम्ही करा कोणाला ऍड करायचं? हुशाऱ्या मारणे जास्तीचे त्या तिकडे. तुला मला काय घेणं देणं? आपापल्या नशिबानं खाणार आहे सगळे सगळे. नुसतं होबस क्या करणं, जास्तीची शहाणपण करणं, ते मोबाईल 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 घेऊन बसणं, हुशाऱ्या मारणं. प्रेमानं सांगते माणूस, ऐकायला तयार नाही. एखादी धरून सुताडला म्हणजे मग समजून कसं असते. पहा आता, कोणताही सबस्टन्स जो असतो तो 2 प्रकारचा राहू शकतो. 2 प्रकारपैकी एका प्रकारचा.
एक तर तो क्रिस्टलाइन असू शकतो किंवा तो अमॉर्फस असू शकतो. ठीक आहे. आता क्रिस्टलाइन म्हणजे काय? जर ॲटम्सची अरेंजमेंट, आता कोणताही स्मॉल टायनी पार्टिकलचा म्हणजे ॲटमचा बनलेला असते. कोणताही सबस्टन्स जर असा ॲटमची अरेंजमेंट त्याच्यातली जर अशी रेग्युलर असेल, रेग्युलर, आता याच्यानंतर मी हा कन्सेप्ट शिकवणार नाही तुम्हाला, एवढं लक्षात ठेवता तुम्ही. समजून आलं ना बोलणं? जर हो, अशी sir. रेग्युलर अरेंजमेंट असेल, रेग्युलर अरेंजमेंट आहे, तुम्ही आता याला कसंही जरी हे केलं तरी ते पार्टिकल पहा एकदम, आता पहा जसं ही लाईन, आता हे थोडंसं कमी जास्त होते माझ्याकडून, असं काही नाही. ही लाईन सरळ जाते बिलकुल अशी, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथून पहा, हे लाईन सरळ जाते, म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट आहे की नाही? रेग्युलर अरेंजमेंट सांगा मला. हो, हे असं sir. केलं तर सरळ लाईन मध्ये आहे, हे असे केले तर सरळ लाईन मध्ये आहे, हे असं केलं तर सरळ लाईन मध्ये आहे, हे इकडून आलो तर सरळ लाईन मध्ये आहे. तर हे जे आहे ना, अशी जी अरेंजमेंट असते ना, हे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. आता हे दोनच आहे, हे दोनच डायमेन्शन आहे. हा एक ऍक्सिस आणि हा एक ऍक्सिस, म्हणजे 2 ऍक्सिस वरच वाढवला आहे पण याला. त्याच्यावर जेव्हा मी अधिक एक एक कसे ठेवन, इकडे वाढन तो इकडे बोर्डच्या बाहेर, तो 3 डायमेन्शनल, तिसरा ऍक्सिसचा साईन बाहेर इकडे. पटलं? तर अशी जर असेल रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स जर असेल तर त्याला म्हणतात क्रिस्टलाइन. म्हणून दोज substances which having regular arrangement of constituent particles called as crystalline substance. क्रिस्टलाइन सबस्टन्स. लक्षात. अमॉर्फस जे असतात यांच्यामध्ये अरेंजमेंट जी राहते ती काही लेअर पर्यंत ही क्रिस्टलाइन सारखीच असते, काही लेयर्स पर्यंत. पण काही लेअर गेल्या की मग तिकडे गडबड होऊन जाते. पाहता इथं गडबड झाली, इथं दुसराच ॲटम आला. आलं लक्षात? इथचा ॲटमच गायब आहे, हे रेग्युलर आहे, हे इथं रेग्युलर झालं, इथे कोणता तरी एखादा मोठाच ॲटम आला. अशी जर अरेंजमेंट झाली, पहा इथे प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, अशी जर अरेंजमेंट असेल तर ती इरेग्युलर आहे की रेग्युलर आहे? इरेग्युलर. irregular, तर दोज substances which having irregular arrangement of constituent particles called as amorphous or powder. amorphous पावडर म्हणतात. हे क्रिस्टलाइन आहे. नॅफ्थलिन बॉल एक्झाम्पल बरोबर आहे त्याचं. स्टोन्स जे म्हणता तुम्ही तेही क्रिस्टलाइन असू शकतात, काही विषय नाही. पण त्याची डेफिनेशन नाही आहे, ते एक्झाम्पल्स आहेत. मला हे पाहिजे होतं की ज्या सबस्टन्समध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही रेग्युलर असते त्याला म्हटलं जाते क्रिस्टलाइन. आणि अमॉर्फस म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट ही Irregular. इरेग्युलर असते ते झाले अमॉर्फस. हे मी सांगितलेलं होतं तुम्हाला, आठवत आहे का थोडंसं तरी? याच्या आधी मी बोललो होतो म्हणून. हो सर आठवलं.
आठवलं ना? मग हो, कसं आहे सर. त्याच्यासाठी काय करावं लागते, वाचत राहावं लागते. किती जीवावर येत असून विचार करा बरं तुम्ही. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच ते प्रत्येक वेळेस सांगतो. तुमच्याकडून एकाकडूनही उत्तर भेटत नाही यार. तुम्ही 18-20 पोरं त्या बॅच मध्ये जॉईंट होता. बरं हुशार आहे ना तुम्ही, असं नाही आहे हुशार नाही आहे म्हणून, तुमच्यात क्वालिटी आहे ना. पण तुम्ही त्या क्वालिटीचा की नाही निवड ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हुशाऱ्या मारून राहिलेले आहे. बाकी दुसरं माझंच पोरग नाही, सगळेचे सगळे तुम्ही तसेच आहे बाबू. सगळेचे तसे सगळे तसेच आहे बिलकुल सेम. त्या दिवशी मॅडम आल्या होत्या घरी, मॅडम, जैन सर, पवार सर आले होते घरी रविवारी. त्यांचंही तेच म्हणणं पडलं. ओव्हर कॉन्फिडंट दुनिया भरायचे आहे तुम्ही. तुम्हाला हेच वाटते की बा हे टीचर लोक, आता त्यातल्या तुमचं सीबीएसई होतं, तर त्याच्यामुळं तुमच्यात किती जास्त हुशाऱ्या भरलेल्या आहे. ते लक्षात जास्त म्हणजे जास्तच आहे त्या. तुम्हाला एखादा माझ्यासारखा टीचर भेटायला पाहिजे होता तिकडे हायस्कूल लेवलवर झळपणारा, मग तुम्हाला सांगितलं असतं. सीबीएसई स्कूलमध्ये काय होते प्रॉब्लेम, कोणी कोणाला मारत नाही, कोणी कोणाला टोकत नाही, काही नाही. तर इकडे तर तिकडे, बस ए बेटा असं नाही करायचं, ही भाषा असते तिथच्या टीचर लोकांची. म्हणून मग तुम्ही डोक्यावर चढता. सुताळायला पाहिजे पकडून चांगलं, मग कसे डोक्यावर चढते ते माहीत पडते. हे काय तुमचं वय मारते तरी ना आहे काय? तिकडे पण. अबे तू काय सांगतो बे मला, तू महाराज कुठं पाहिला ये बरं माझ्यासमोर, दाखवतो कसं असते. तर तिथं मी सांगितलं होतं डाफ सरले, तर दिसले की झोडपत जा म्हणून. हे बाबू तसं नाही आहे, ऐकून घ्या. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्यात जर तुम्ही गेले तर तुमच्या जीवनातले हे जर 2 वर्ष, 1 वर्ष गेलं. आता तुमची परीक्षा बरोबर 1 वर्षाने यावेळेस होणार आहे. समजलं ना? आता मार्च महिना लागला म्हणजे मार्च महिना संपत आला. यावेळेस तुमची परीक्षा झालेली असेल कदाचित स्टेट बोर्डची. पटत आहे बोलणं? म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, 12 महिने उरलेले आहे फक्त. त्या 12 महिन्यात तुम्हाला इतका प्रचंड अभ्यास करायचा आहे की विचारू नका तुम्ही. त्या मानाने तुमचा काहीच नाही आहे. अजून 1% नाही झालं तुमचं. समजते ना? 1% नाही झालं. इतके तुम्ही पुअर आहे सध्याच्या काळात. इतकं रॉ मटेरियल आहे तुम्ही. आणि हे सगळ्यात कारण ओव्हर कॉन्फिडन्स. त्याला मला जमून जाईन, मी करून घेईन, असं कसं जमून जाईल? अभि मी 22 वर्ष झाले केमिस्ट्री शिकून राहिलो. माझ्या तर लक्षात काही काही कन्सेप्ट मला वाचावं लागते अजूनही, तेव्हा ते लक्षात येतात. समजलं ना? इतके वर्ष झाले शिकून राहिलो तरी जेव्हा नवीन पुस्तक वाचतो ना, नवीन कन्सेप्ट सापडते. आजही सापडते नवीन कन्सेप्ट. पट्टे बोल ना बाबू, इतकं सोपं नसते कोणताही विषय. मला तर एकच विषय शिकवायचा आहे, तुम्हाला 4 विषय करायचे आहे, 4 सब्जेक्ट करायचे आहे. JEE म्हणाल तरी 3 सब्जेक्ट करायचे आहे. नीट म्हणाल तरी 3 सब्जेक्ट करायचे आहे तुम्हाला. मग तेव्हा काय करणार आहे तुम्ही? तेव्हा कोणते दिवे लावणार आहे? साध्या साध्या शिकवलेल्या गोष्टी येत नाही तुम्हाला. मला मेन प्रॉब्लेम माझा तोच आहे की मी शिकवलेलं जर कोणी सांगितलं नाही तर माझ्या येते जीवावर. आणि मी न शिकवलेल्या गोष्टीवर मी क्वेश्चनही नाही विचारत. जे शिकवलेलं आहे ना मी त्याच्यावरच क्वेश्चन विचारतो. एक वेळा ठीक आहे बा, एक वेळा नाही आलं पोरांना, आपण डबल सांगतो. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच ते. अभि 9वीच्या पोरांना विचारा ना तुम्ही, हा कन्सेप्ट माझ्या ट्युशनच्या 9वीच्या पोरांना विचारा, नाही सांगा तर शर्यत आहे आपली. समजते ना? बिलकुल सांगतात. काय गोष्टी करता तुम्ही तिथं, करून घेतो बाबू प्रत्येक गोष्ट. तिथं थोडंसं धावपळीचं काम होतं या 1.5 महिन्यात मागच्या, म्हणून सांगा. आता 12वीच्या बॅचेस संपल्यावर या बरं माझ्यासमोर तुम्ही, मग सांगतो तुम्हाला कसं राहते, तर कसं राहते ट्युशन, आणि कसं राहते अभ्यास, आणि कसे राहते टीचर लोक. तर नाही फटाके फोडले तर मग मला असंच आहे ते गणित. त्याला माहिती आहे 4 वाकले विचारून घेता कसा ताल असते. तर मग अभ्यास नाही, काही नाही, चालले मोठे. आता आला काय क्रिस्टलाईनचा अर्थ लक्षात? हो, हो सर. सर. आता याच्यानंतर आलं पाहिजे हो, भाऊ, सर. कोणत्याही वेळेस विचारलं तरी आलंच पाहिजे. आता लिहा सेकंड पॉइंट. काय लिहिलं? हॅलो अरिन्स आर जनरली कलरलेस लिक्विड और क्रिस्टलाइन सॉलिड. लिहिलं ना? हो, सर. हो हा सर. लिहा. अरिल हलाइड आर हेवियर दॅन वॉटर. अरिल हलाइड आर हेवियर दॅन वॉटर.
म्हणजे वॉटरपेक्षा त्यांची डेन्सिटी कशी राहील? जास्त. 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 बॉटल बरोबर ठेव रे याची इंकची. हा, तर बॉटल म्हणतो वॉटरपेक्षा त्यांची डेन्सिटी कशी राहील? जास्त राहील. ठीक आहे, चला समोरचा पॉइंट. दे आर इनसोल्युबल इन वॉटर. दे आर इनसोल्युबल इन वॉटर but soluble in organic solvent. वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असतात. नेक्स्ट पॉइंट. द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अरिल हलाइड्स. The melting and boiling point of aryl halide the melting and boiling point of aryl halide are nearly same as those of alkyl halides containing same number of carbon atoms. खाली लिहायचं ऑर्डर ऑफ मोनो हॅलोबेन्झीन. ऑर्डर ऑफ MP and BP. Order of melting point and boiling point of monohalobenzene is as. तर बेन्झीन जो आहे त्याचा सगळ्यात कमी राहते. ठीक आहे, आता इकडे मी बॉइलिंग पॉइंट लिहितोय. MP नाही पाहिजे होते, बॉइलिंग पॉइंटच करावं. ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट कशात? केल्विन मध्ये. त्याच्यानंतर इथे आपण एक फ्लोरीन लावू. त्याच्यानंतर इथे आपण एक क्लोरीन लावू. त्याच्यानंतर इथे आपण एक ब्रोमीन लावू आणि इथे आपण एक आयोडीन लावू. तर ही जी ऑर्डर असते ना, ही अशी असते. आता हीच ऑर्डर अशीची अशीच वरचे पहा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कशामध्ये आहे रे? अबे अशीची अशीच ऑर्डर कोणामध्ये आहे? अल्किल Alkyl हलाइड. halide. अल्किल हलाइड मध्ये सेम ऑर्डर आहे. याच्या ठिकाणी आर पाहिजे फक्त. RF, RCl, RBr आणि RI ही ऑर्डर आहे तिकडे. हो सर. हो हा, सर. म्हणून मग आता फक्त हे AR झालं ना. याच्यापेक्षा दुसरं काय आहे? याच्यापेक्षा दुसरं काय आहे सांगा मला. एवढंही नाही समजत काय? मंद बुद्धी पोट्टे. 353 केल्विन मध्ये आहे. 358 405. त्याच्यानंतर 429 462 असं वाढत जाते ते. हे सेम ऑर्डर कोणामध्ये आहे? अल्किल हलाइड मध्ये. बरोबर आहे. म्हणून धिस ऑर्डर ऑल्सो सेम इन RX. सर ते बाकीचे
हॅलोजन का नाही वापरत मग? कोणते? ते अजून 2 आहेत ना सर, ते ते Ancetine हॅलोजन आणि नाही आहे. ते हॅलोजन नाही आहे. हॅलोजन नाही आहे. ते हॅलोजनच्या ग्रुपमध्ये आहे. ते हॅलोजन नाही आहे. हॅलोजन म्हणजे जे मेटल, जे सबस्टन्सेस मेटल सोबत सॉल्ट बनवू शकतात. लक्षात, सी सॉल्ट त्यातले त्यात, त्याला म्हणतात हॅलोजन. ते हे 4च एलिमेंट असे आहे जे सॉल्ट बनवतात. बाकीचा जो ऍस्टेटाईन आहे त्याच्या खालचा, आयोडीनच्या खाली जो ऍस्टेटाईन आहे तो सॉल्ट बनवत नाही. आणि पहिली गोष्ट, तो नॉन मेटल नाही, तो मेटल आहे. आलं का लक्षात तुझ्या? हो सर. हा, अधिक समोर कोण आहे? काय म्हणत होतं? सर हे हॅलोजन ऑर्थोवर आहे, मेटावर आहे की कशावर आहे ते मॅटर नाही करत का याच्यात? करते ना, बिलकुल करते, 100% करते. बिलकुल 100% करते मॅटर. असं कसं करत नाही? मेल्टिंग पॉइंटवर सर. हो, बिलकुल फरक पडते. आता हे काय झालं? हे झाली पहिली स्टेप. झालं. आता दुसऱ्या स्टेप मध्ये सर 1च मिनिट बाकी आहे. हे जेवढं आहे तेवढं लिहून घे पटापट. बिलकुल मॅटर करते या पोझिशन. आलं का लक्षात? हो सर. संपलं काय? मी याचा फोटो काढून पाठवून देईन. तुम्ही त्याचा ते लिहून टाकता. हे सीएल आहे रे बाबू रे. मी याचा फोटो काढून पाठवून देईन. एवढ्या याचा लिहून पाठवू, हे करून देता. हो सर. ही कोणती पोझिशन आहे? ऑर्थो. ऑर्थो. ही मेटा आणि पॅरा. ही पॅरा. पॅरा. हा, चला झालं अजून बंद, बंद करून द्या. आणि मी याचा फोटो काढून पाठवतो, एवढं लिहून टाक जा.